नमस्कार मित्र हो, मी गोपाल इंगळे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत सह्याद्रीतील एक भयंकर असा किल्ला बघायला। सह्याद्रीतील हा ट्रेक प्रत्येक भटक्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निघालो होतो माझ्या मित्रांसोबत। मित्रांनो नमस्कार, आज आपण आलो आहोत साम्रत या गावापासून। तर आज आपण रतनगडाचा ट्रेक करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता खूप पाऊस चालू आहे आणि धुके पण खूप आहे। तर चला मित्रांनो, आता भटकंती करूया रतनगडाची। रतनगडाला येण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे साम्रत गाव आणि दुसरा म्हणजे रतनवाडी। आपण जर साम्रत मार्गे येत असाल तर आपल्याला लागतो त्र्यंबक दरवाजा आणि आपण जर रतनवाडी मार्गे येत असाल तर आपल्याला लागतो गणेश दरवाजा। रतनवाडीवरून जर आपण ट्रेकिंग करत असाल तर एक प्लस पॉईंट हा आहे की आपण दर्शन घेऊ शकतो 1200 वर्ष जुनं अमृतेश्वर शिवमंदिराचं। अमृतेश्वर शिवमंदिर हेमाडपंथी कंस्ट्रक्शनचं शिवमंदिर आहे, जे की दिसायला खूप सुंदर आहे। या मंदिराचं नक्षीकाम इतकं सुंदर केलं आहे की प्रत्येक खांबावरती, प्रत्येक पिल्लरवरती असं नक्षीकाम बघायला मिळते। अमृतेश्वर महामंदिराजवळ थोड्याजवळ असलेला पुष्करणी तलाव आहे। ठिकाणी पुष्करणी तलावाचं काम केलं गेलं आहे। यावर तुम्ही पिनाकल बघू शकता, किती भारी यावरती टॅटू काढले गेले आहेत। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी मूर्त्या ठेवल्या गेल्या आहेत प्राचीन काळामध्ये। वाव,
काहीतरी अनुभव सांगा तुमच्या कॅमेरात. आताशी काल शक्य झालं म्हणे, आता बंद वाटत आहे, आता वरती काय होतं का माहिती. चला आता बघूया. आताशी काल शक्य झालं म्हणे, आता बंद वाटत आहे, आता वरती काय होतं का माहिती. कॅमेराचा पण ठेवलं. कसं वाटतं? एक नंबर. पण अनुभव घ्यायला इथे यावं लागतं. तुम्ही बघू शकता किती या ठिकाणी झाडाची झाडी आहे. तर आता ह्या झाडांच्या मधून मी चाललो आहे. वाव, काय सुपर नजारा आहे या रतनगड किल्ल्याचा. खूप छान वातावरण या सह्याद्रीचं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण रतनगडाच्या दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणचं वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी अशा शिड्यांचे पॅच चालू झाले आहेत. तर खूप सुंदर वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किती खतरनाक या ठिकाणी रस्ता आहे. या ठिकाणून आपल्याला शिड्या लागणार आहेत आता समोर. तर खरंच खूप सुंदर वातावरण या किल्ल्याचं आहे. तर तुम्ही बघू शकता. वाव,
मित्रांनो, एकदाचा आपण खडतर अशा या पायऱ्या ज्या दिसत आहे तुम्हाला, या पार करून येऊन पोहोचलेलो आहोत या त्र्यंबक दरवाजाजवळ. आम्ही जो होता तो मी सांगू शकत नाही तुम्हाला. आजचा हा अनुभव होता माझा आणि सगळ्यांचा खतरनाक एक नंबर. हे आहे बाजूला बघू शकता तुम्ही, या ठिकाणी गुहा आहे आतमध्ये आणि खरोखर खूप भारी. हा आपण बघू शकतो या ठिकाणी आहे हा आपला या त्र्यंबक दरवाजा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही जास्त पाण्यात टाका आणि आतमध्ये पण एक खिंड दिसते आपल्याला. आणि हे इकडे बघू शकता तुम्ही, हे इकडे असं एक काढलेलं आहे. आपण थोडंसं समोर जाऊन बघू काय आहे नक्की. तर ते असं आहे नाही पण. आणि या ठिकाणी थोडंसं छिद्र पडलेलं आहे ना, त्यामुळे ते आपले मित्र त्या ठिकाणी बघताय आतमध्ये नक्की काय आहे तर. आणि बघू शकतो तुम्ही इथं थोडंसं घातलं त्या बाजूने चालत जा. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत ह्या टकमक टोकावर. तिथं बघू शकता तुम्ही खूप भारी व्ह्यू या ठिकाणाहून आपल्याला बघायला भेटतो. हा तो टोक आहे. आणि हे ते खूप प्रसिद्ध असं ते टोक. चालत आल्यानंतर इथं येऊन पोहोचतो. या ठिकाणी काही वस्तूची आवश्यकता आपल्याला दिसतं. आणि हा आहे कल्याण दरवाजा आहे, तो थोडासा आता या ठिकाणी बुजलेल्या अवस्थेत आहे. आणि जाऊया समोर, कारण आपल्याला अजून भरपूर गड बघायचं बाकी आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किती सुंदर या ठिकाणी एक पाण्याचा हौद आहे. या ठिकाणून एका नदीचा उगम होतो.
मित्रांनो, आता आपण संपूर्ण गडाला फेरा मारला, कारण पाऊस चालू असल्यामुळे आपण बरेच व्हिडिओ आपले मिस झाले आहे. तर आत्ता सध्या पाणी थोडासा उघडला, त्यानंतर मी कॅमेरा बाहेर घेऊन सरी थोडासा शूट करत आहोत रतनगडाचा. वाव, काय सुंदर नजारा आहे. तुम्ही बघू शकता या झाडांवरती किती भारी शेवाळ आलेला आहे पाण्यामुळे. खूप अमेझिंग फिलिंग आहे यार या गडाची. हा आपल्यासोबत आपले सर्व मित्र बघू शकता.